आज मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी करायला ग्राहकांची दादरच्या बाजारात गर्दी जमली आहे। गणरायाच्या आगमनापूर्वी हरतालिकेची केली जाणारी पूजा, या पूजेसाठी लागणारी फळं, फुलं, पानं आणि मूर्ती अशा वस्तू खरेदीला ग्राहक गर्दी करतायत। सध्या आपण दादरच्या बाजारात आहोत आणि आपण बघतोय इथली ही गर्दी आहे गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी, खरेदीसाठी आलेली सगळी मंडळी, भक्त, वेगवेगळ्या भागामधून हे सगळे लोक आलेले आहेत आणि दादरचं हे बाजार आहे आणि या दादरच्या बाजारामध्ये हरतालिकेसाठी लागणाऱ्या पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी, गणपती बाप्पासाठी सुंदर आरास हवी आहे किंवा बाप्पाला वाहण्यासाठी फुलं, फळं, या सगळ्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक, भक्त, ग्राहक दादरच्या बाजारपेठेमध्ये गर्दी करतात। आज सकाळपासूनच ही गर्दी पुन्हा पाहायला मिळते। 2 दिवस उरलेले आहेत बाप्पाच्या आगमनाला आणि त्याआधी 1 दिवस हरतालिकेची पूजा असणार आहे आणि म्हणूनच महिलांची मोठी गर्दी बाजारात झाली आहे। महिला विशेष पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य खरेदी करण्यासाठी दादरच्या बाजारात दाखल झालेले आहेत। महागाई देखील यंदा वाढलेली आहे, मात्र या महागाईचा कुठेही परिणाम भक्तांच्या उत्साहावर झालेला दिसत नाही आहे। भक्त उत्साहीपणे, आनंदानं, किती काही महाग असेल तरी लागणाऱ्या वस्तू म्हणजे पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू खरेदी करताना आपल्याला दादरच्या या बाजारामध्ये पाहायला मिळतात। हा उत्साह पुढचे काही दिवस असाच असलेला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झालेला आहे। आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले। जळगावच्या नशिराबाद बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बस स्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगाव शहरातून हद्दपार करूनही घरी वास्तव्यास असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांच्या शनीपेठ पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। तेजस सोनवणे आणि सागर सपकाळे असं सराईत गुन्हेगारांची नावं आहेत। गंभीर गुन्ह्यांमुळे या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली होती। यवतमाळच्या दारव्हा शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास करून मुमताज परवीन या महिलेला अटक केली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 41 गुन्हेगारांना हद्दपार करणार आहेत, तसंच 5 गुन्हेगारांना MPDAद्वारे हद्दपार करणार आहेत। आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय। 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे। आज बीडच्या, खरं तर कालच बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते। आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, आरक्षण घेऊन डोक्यावर गुलाल उधळूनच परत यायचं, अशी भूमिका जरांगे यांनी यावेळी मांडली। तसंच या बैठकीतून त्यांनी सरकारवर घणाघात केलाय। चापोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले। वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते। ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हना दगड। आणि आता पुढची बातमी पाहूयात। यावेळी बोलताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे। यावर भुजबळ यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात। पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार। मग ज्याची तशी संस्कृती, तसे तो शब्द वापरणार, त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे। भुजबळांना भुंगारे म्हणाले, मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती
तसे त्यांचे बोल असतात. फडणवीस खुंची आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येते. अहो सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावात सकल मराठा समाजाच्या वतीनं चावडी बैठकीचं आयोजन करण्यात येते. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणच्या ढाकेफळ इथे मारुती मंदिर परिसरात चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील यांच्या दोन्ही मुलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सडोली इथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक ते घेणार आहेत. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं परखड मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला. तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं. नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. प्रोटोकॉल सोडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कराडमध्ये मुक्काम केलेल्या अजित पवार सकाळी 6 वाजता कोल्हापूरकडे रवाना झाले.